प्रयत्न करतात. इथे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, कारण हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जो संघ प्रयत्न करतो तो नक्कीच वर्चस्वाचा झेंडा हा उभारत असतो. आणि नक्कीच आपण पाहतोय धनाजी अतिशय महत्त्वपूर्ण गोलंदाजी करतोय आणि त्या महत्त्वपूर्ण गोलंदाजाला साथ अतिशय महत्त्वाची होतोय ती क्षेत्ररक्षकांची. यावेळेस प्रहार, बिग हिटिंग बॉल, चेंडू गेलाय आउट ऑफ सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार तोही आलाय रोहिदासच्या बॅटमधनं. मी तर म्हणेन अतिशय चांगला गुणवंत खेळाडू आहे आणि इथे मात्र खेळाडूंना दाखवलंय की हम भी किसी से कम नाही आहे. असं म्हणतात ना की फटा पोस्टवर निकला हिरो, अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये फटका खेचलाय रोहिदास कातकरीच्या बॅटमधनं. षटकार जरूर ठोकलाय, परंतु 2 षटकांचा वादली खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धाबा आल्यात. टोटल 19 धाबा. एक गडी लॉस जरूर पोंजा टीमचा झालाय, परंतु इथे 19 धाबा इथे स्थानपन्न प्रगती पथावरती अर्थात स्कोर बोर्डवरती जरूर आल्यात. KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण 200च्या अधिकहून देशामध्ये ही स्पर्धा टेलिकास्ट आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर साक्षात या स्पर्धेचा हा आखोदेखा खेळ नक्कीच आपण घरबसल्याही पाहू शकाल. KTC लाईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगली क्लिअरिटी आणि चांगलं योगदान मिळत असतं. KTC लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या आपण नक्कीच पाहू शकाल. दरम्यान खऱ्या अर्थानं जरी पण मोबाईल नेटवर्कवरती ही स्पर्धा चालू असली KTC लाईव्हची, परंतु काय क्लिअरिटी आहे, अतिशय क्लिअरिटी चांगल्या पद्धतीची आम्हाला पाहायला मिळते. दरम्यान ओव्हर क्रमांक दुसराही संपलाय आणि 2 षटकामध्ये टोटल 19 धाबा. शेवटच्या बॉलला मिळालेला बिग हिटिंग षटकार हा टर्निंग पॉईंटचा षटकार होता. धावा वाढवण्यासाठी पोंजा टीमने प्रयत्न केलाय, परंतु नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज बालू वाघमारे, परंतु इथे लो पुल टच बॉल. जयदासच्या बॅटमधनं चेंडूला बिग हिटिंग केलाय, चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. दन 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 करीत गेला हा बिग हिटिंग षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना जरूर पाहतोय. आता पहिल्याच बॉलवरती बालू म्हटलं तर कुठेतरी गोलंदाजीचा दर्जा सांभाळत असताना इथे प्रयत्नाची परकष्टा करत असताना इथे पहिला लो पुल टच बॉल. घुटना टेक और तमाशा देख, कारण जमिनीला डोफं टेकून शॉट मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथे आला षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं 25 रन्स बट 1 विकेट इज लॉस. पोंजा टीम बालू यावेळेस थोडंसं टायमिंग चुकलं आहे, परंतु कार्पेटच्या आधारावरती इथे मिसफिल्डिंग. इथे काय घडलंय, विपरीत बुद्धी विनाशकार्य. इथे प्रत्येकी क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाची साथ देणं हे खूप गरजेचं आहे. दरम्यान आपण पाहतो ज्याच्या पाठीवरती 1001 म्हणजे कदाचित बैलगाडी शर्यतीमध्ये मथुर या बैलाचा फॅन असावा हा खेळाडू बालू. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आहे. यस डेफिनेटली इथे लो पुल टच बॉल, गुडलँड स्पोर्टिंगचा बॉल. ज्या बेलेला टप्पा खाला त्यानंतरचा आलेला दडपणमय चेंडू आणि डिप्स केरला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा दन 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 करीत गेला. आणखीन एक बिग हिटिंग बॉल आलाय, मात्र दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने टोटल धाबा आल्या 31 रन्स 33 रन्स बट 1 विकेट इज लॉस. कुठेतरी दडपण आणि प्रेशर आहे. 33 धाबा कुठेतरी, कारण 2 भावांवरती ही दिलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीचा स्वीकार करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. चला वरनाई क्रिकेट टीम वरने संपूर्ण खेळाडू असतील तर हॉलिंडरचा आपण ताब्या घ्यायचा आहे. येणेकरून कुठलाही खेळाडू, कारण लाईव्ह टेलिकास्ट आहे, कुठलाही खेळाडू मैदान सोडण्यासाठी सज्जता न होणार याची आपण नोंद घ्यायची आहे. षटकार आलाय, 33 धाबा इथे आल्या जरूर, परंतु बालू या गोलंदाजाला आता प्रयत्न जरूर करावे लागतील. इथे प्रयत्न जरूर केले जातील. आपण पाहिलं तर कुठेतरी प्रयत्नाची परकष्टा क्रिकेटमध्ये हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. साक्षात आपण पाहिलं तर याच पुन्हा एकदा पहा, एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा या प्रश्नाच्या परिस्थितीत लगेच जाणून घेतलाय. खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीवरती 1001 म्हणजे मथुर बैलाचा हा कदाचित फॅन असावा. त्याच्या आधी आपण षटकार पाहिला, परंतु त्यानंतरची कमबॅकिंग बालू याची जरूर आपण पाहिली. यास थोडासा प्रेशर आहे, परंतु पंचांनाही त्रास देणं खूप गरजेचं आहे, कारण लेग स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा अतिरिक्त हा चेंडू
आणि या चेंडूवरती मिळते 1 धाव, म्हणजे 33चा आकडा आत्तापर्यंत पुढे सरलाय, तोच 34 या धाबींवरती. बालू नेक्स्ट बॉल, ओव्हर क्रमांक 3, परंतु शॉर्ट बॉल सोडणार नाही. या जयदासच्या बॅटमधनं आणखीन एक आलाय दमदार षटकार, आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ पुढे जात असताना जरूर पाहतोय. शॉर्ट टप पद्धतीचा बॉल, गुडलेन स्पॉटिंगचा बॉल जरूर होता, परंतु काय पाहणी केली या चेंडूवरती. लगेच जयदास या फलंदाजानं दाखवून दिलंय की मी षटकार जरूर ठोकेन. याच्या आधी जरी आपण पाहिलं तर एक चेंडू डॉट आला, परंतु इथे लगेच आपण पाहिलं तर जयदासनं बघितलं, जयदासनं हेरलं, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या चेंडूवरती मिळते 6 धाब्यांचा डिपेंड. 40 धाबा इथे 40 रन्स कंप्लीट होत असताना, बट 1 विकेट इज लॉस पौंज टीम. पुन्हा एकदा इथे कदाचित चेंडू ट्रॅप करणं गरजेचं जरूर होतं. बॅट आणि चेंडूच्या संपर्कात येणं हे खूप महत्त्वपूर्ण होतं, परंतु इथे वेगळंच प्रतिउत्तर पाहायला मिळालं. टोटल आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 बॉलमध्ये टोटल धाबा आल्या त्या 40 धाबा, परंतु इथे आपण पाहिलं तर शेवटचा षटक हे अतिशय महत्त्वपूर्ण षटक असतं, हानाने मारीचं षटक असतं. ह्या षटकामध्ये कदाचित कमीत कमी लो गोलंदाज असतात, परंतु कदाचित तेच लो गोलंदाज आपल्या संघाला चांगली कामगिरी करून देतात. कुठला गोलंदाज आसरा टीमच्या खेळाडूंना आपल्या टीमला चांगला प्रयत्न करेल, कारण आत्तापर्यंत पहिल्या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या त्या 6 धावा, त्यानंतर दुसऱ्याही गोलंदाजानं त्याच प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला टर्निंग पॉईंटचा षटकार, तो षटक कदाचित थोडासा महाग ठरला, म्हणजे 19 धाब्याचा झाला. त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये कदाचित 21 धाबा कुठल्या गेल्यात, म्हणजे अशा रीतीनं 40 रन्स अर्थात 40 धाबा कंप्लीट झाल्यात. आता शेवटची गोलंदाजी घेऊन आलाय रवी, हा गोलंदाज आहे, रवी वाघमारे हा गोलंदाज आहे, परंतु या रवीला अतिशय चांगलं महत्त्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा ओव्हर घेऊन आलाय, कारण 4-4 षटकांचे सामने आहेत. पुढची मॅच आपल्याला लगेच भेटायला येईल. इनिंग ब्रेकमध्ये आपण त्याही टीमला आमंत्रित करू टॉस उडवून घेण्याकरिता. शेवटची ओव्हर रवी वाघमारे गोलंदाजी मार्कवरती. आसरा टीम खालापूर तालुक्यातील हा संघ आहे, आणि या तालुक्यामध्ये आसरा टीम म्हटलं ते एक प्रसिद्ध संघ आहे, आणि प्रसिद्ध संघ म्हटलं तर अतिशय चांगला प्रयत्न करावा लागेल. ओव्हर द विकेट, यावेळेस प्रहारचा डबलाय रोहिदास कातकरीच्या बॅटमधनं. चेंडू थांबणार नाही, चेंडू फरार झालाय. चला हॉलँडर्स, आपण चेंडू आणायला जायचंय. खेळाडू प्लीज, खेळाडू आपण मैदान सोडू नका, आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करायची आहे. आयोजक आहे ते चेंडू आणून देतील, परंतु षटकार ठोकलाय. टोटल 46 धाबा स्कोरबोर्ड वरती. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोहिदास कातकरी पुन्हा एकदा शॉर्ट अप लाईनचा बॉल. रोहिदास कातकरी काय चेंडू सोडणार नाही, आणि असं म्हणतात ना की त्याच्या बॅटमधनं षटकार इतके लांब येतात, असं वाटतं की डबल षटकार येतोय. जणू काही चांगलंच प्रतिउत्तर पाहायला मिळालं, परंतु षटकार ठोकल्यानंतर इथे आलेलं थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर. बॅक टू बॅक रोहिदासच्या बॅटमधनं निघालेले 2 दमदार षटकार, आणि या 2 षटकाराच्या साईनं 50 कंप्लीट जरूर झाल्यात. टोटल 52 धाबा स्कोरबोर्डवरती जरूर झाल्यात, परंतु इथे हॅट्रिक, षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा रोहिदास कातकरी पोंजे गावचा खेळाडू आहे. साक्षात अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपली आयकॉनची भूमिका निभावली. यावेळेस नक्कीच बॅक टू बॅक 3 षटकार रोहिदास कातकरीच्या बॅटमधनं. काय अफलातून बॅटिंग. यस, कदाचित काही दिवसात नरेजी पवार आपले रायगड प्रीमियर लीग आदिवासी समाजातील स्पर्धा चालू होईल. त्या स्पर्धेमध्ये कदाचित अरुण या नावानं एक संघ कदाचित खेळेल, म्हणजे अरुणनं तो स्पॉन्सरशिप केला आहे, आणि त्या संघामध्ये हा आयकॉनची भूमिका निभावणारा खेळाडू आहे. परंतु इथे 3 षटकार बॅक टू बॅक, कारण अरुण आता हसतोय जरूर, कारण आपला घरचा संघ, आणि घरच्या संघामध्ये स्वतःच कदाचित कर्णधारी असेल आणि आयकॉनही असेल, हा रोहिदास कातकरी. गुडलेन स्पॉटिंगचा बॉल. ज्या वेळेला पुढ्यान पडला ना चेंडू समोर, त्या वेळेला कदाचित आधीच बॅट फिरवून गेला. कदाचित बॅट्समनला असं वाटलं होतं की आणखीन एक षटकार येईल, परंतु 3 चेंडू कदाचित तुझे होते, परंतु अजून काहीसा चेंडू मी प्रयत्न करतोय, कारण इथे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ 58 धाबा, 58 रन, बट 1 विकेट इज लॉस. पुन्हा एकदा शॉर्ट अप लाईनचा बॉल. इथे उडवला फ्लॅट षटकार.
पुन्हा एकदा आलाय तो रोहिदास कातकरीच्या बॅटमधनं. गोलंदाजांना आतापर्यंत 5 चेंडू फेकले, त्या 5 चेंडूमध्ये 4 षटकार, म्हणजे थोडाफार दडपण आलाय, थोडाफार प्रेशर आलाय. कारण ज्या वेळेला पहिल्या बॉलवरती षटकार आला त्या पहिल्याच बॉलपासून हा गोलंदाज प्रेशरमध्ये आला. कारण इथे कदाचित पहिला षटकार आला त्यानंतरचं आलेलं प्रेशर, धावफलकावरती धाबा आपण पाहिलं तर 60च्या वर जातील, अर्थात 64 धाबा इथे स्कोर बोर्ड वरती हे जरूर उभारतात. कारण पोंजा टीम करून सपोर्टिंगसाठी स्वप्नील वाघमारे आलाय. यावेळेस इथे काय घडलंय, काय बॅटिंग आहे. पोंजा टीम या खेळाडूसाठी एकदा जोरदार आल्या. या ओव्हरमध्ये या खेळाडूने टोटल 5 षटकार टोकलेत. काय बॅटिंग आहे आणि नक्कीच का तो आयकॉनची भूमिका निभावतोय. पहा, गावासाठी आता सज्जता, खेळण्यासाठी तो सज्ज झालाय, आपल्या तालुक्यासाठी खेळला, आता काही दिवसामध्ये तो रायगडसाठी खेळेल. म्हणजे अर्थात आपण पाहिलं ना तर